बातमी नेपाळमधून आहे। नेपाळ बस दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे सध्या काठमांडूला पोहोचलेल्या आहेत। नेपाळ बस दुर्घटनेनंतर रक्षा खडसे यांनी अधिकाऱ्यांकडून या सगळ्या घटनेचा आढावा सुद्धा घेतलेला आहे। रक्षा खडसे यांनी अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरण नेमकं काय झालेलं आहे, काय नेमकी घटना घडलेली आहे हे जाणून घेतलं। भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव आणि नेपाळच्या परराष्ट्र व्यवहाराचे मंत्रालयाचे सहसचिव श्री ब्रिघू ढुंगाणा यांच्यासोबत देखील त्यांनी चर्चा केलेली आहे। आणि स्वतः केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आपल्या सोबत आहेत। रक्षाताई, आपण सध्या नेपाळमध्ये आहात, काठमांडूमध्ये आहात, काय नेमकी चर्चा झालेली आहे तिथल्या परराष्ट्र मंत्रालयाशी आणि हे मृतदेह महाराष्ट्रामध्ये परत आणण्यासंदर्भात काय नेमकं पुढचं पाऊल उचललं जाणार आहे? बघा, या घटनेच्या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की काल 11:30च्या सुमारास सकाळी घटना घडली आणि जवळपास त्या बसमध्ये 43 लोक होते आणि ते सगळे भुसावळ तालुक्यातले म्हणजे आमचे जवळचे सगळे लोक होते। तर त्या 43 पैकी आता 27 लोकांचा मृत्यू झालेला आहे। 2 ते यूपीचे होते आणि 16 लोक आता इंजर्ड आहे, आयसीयू मध्ये आहे। 15 लोकांचं इंजर्ड आहे, कोणाचं फ्रॅक्चर वगैरे आहे। तर आज इथे मी सकाळी आमच्या एम्बेसीच्या लोकांसोबत, ऑफिसरांसोबत नेपाळ गव्हर्नमेंट पूर्ण सपोर्ट करतंय। ते ह्या रेस्क्यू ऑपरेशन मधनं सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे। तर आता 25 लोकांना घेऊन आम्ही इथे चितवनला पोहोचणार आहे मी आता 1 तासानंतर। आणि चितवन पासनं डिफेन्सच्या एअरक्राफ्टने त्यांना डायरेक्ट जळगावला आम्ही घेऊन येतोय 25 लोकांना, म्हणजे 25 लोकांचे डेड बॉडीज। आणि बाकीचे जे हॉस्पिटलला ऍडमिट आहे त्या संदर्भामध्ये नेपाळ गव्हर्नमेंट, इथलं गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे डॉक्टर वगैरे सगळे पूर्ण प्रिकॉशन घेत आहे आणि जसे जसे ते रिकवर होतील त्यांना भारतामध्ये आणलं जाईल। तसे आमचे कार्यकर्ते सुद्धा आम्ही इथे थांबवतोय आता आणि नेपाळ गव्हर्नमेंट आणि आपली इंडियन एम्बेसी पूर्ण मदत करते आहे। आणि आज जे होम मिनिस्टर सोबत आमची चर्चा झाली, मीटिंग झाली, त्यांचे पण मी आभार मानले की त्यांनी खूप चांगली मदत केली। त्यांच्या आर्मीच्या लोकांनी विदिन 15 मिनिटांमध्ये आपलं ते रेस्क्यू ऑपरेशन त्यांनी सुरू केलं काल आणि जेवढ्यांना वाचवता आलं त्यांनी पूर्ण वाचवायचा प्रयत्न केलेलाच आहे। एक मुलगीचा अजून ट्रेस लागत नाहीये, ते त्या संदर्भात आता सगळं शोध मोहीम सुरू आहे। तर ते पण आता संध्याकाळपर्यंत कळेल। तर अशी घटना ही घडलेली आहे। रक्षाताई, आभार आपले। आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली आणि या संदर्भातली माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।